आरक्षणाचा विषय निघाला की सर्वप्रथम प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे यातील कायद्याच्या कसोटीवर मराठा आरक्षण देणं खरंच शक्य आहे का। आणि हाच प्रश्न घेऊन मी जाते आहे वकील असीम सरवदे आणि सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील श्रीराम पिंगळे यांच्याकडून। असीमजी, आपण काय सांगाल की कायद्याच्या कसोटीवर खरंच मराठा आरक्षण देणं शक्य आहे? श्रीराम पिंगळे, आपण माझा प्रश्न ऐकला असेल, मी तुमच्याकडे येते। कायद्याच्या कसोटीवर खरोखरच मराठा आरक्षण देणं शक्य आहे का? कायदा काय सांगतो? नक्कीच यामध्ये समजण्याचा भाग असा आहे की कायद्याच्या कसोटीवर हा शब्द फार महत्त्वाचा आहे आणि मराठा आरक्षण हा शब्द सेकंडरी आहे। कायद्याची कसोटी ही लावताना सर्वप्रथम आपण बघितलं पाहिजे की 1950 ला घटना अस्तित्वात आल्यानंतर सर्व भारतीयांना सारख्या प्रमाणात लागली पाहिजे। त्यामुळे ती कायद्याची कसोटी ही मराठ्यांना पण एकसारखी लावली तर नक्कीच टिकणारं आणि कायद्याच्या कसोटीवरचं आरक्षण मराठ्यांना देता येणं शक्य आहे। आता मी तुम्हाला सांगतो, 1967 मध्ये जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं तेव्हा मराठ्यांना बाहेर का ठेवलं हे कोणी सांगू शकत नाही। 1980 मध्ये जेव्हा मंडल अहवाल आला, मंडल आयोगानं 1931च्या जनगणनेमधील खोटी माहिती मंडल आयोगामध्ये देऊन मराठ्यांना फॉरवर्ड ठरवलं, याच्याबद्दल कोणी बोलत नाही। मुटाटकर कमिटीनं 10 वर्ष केलेल्या अर्जावरती काहीही केलं नाही, याच्यावरती कोणी बोलत नाही। खत्री कमिटीनं 15 पानांमध्ये हा पूर्ण अभ्यास न करता त्याचा अहवाल गुंडाळून मराठ्यांवरती अन्याय केला, याच्याबद्दल कोणी बोलत नाही। आणि बापट आयोगानं जेव्हा अहवाल दिला तेव्हा अनुराधा भोईटेंचा लेखी अहवाल, लक्ष्मण मानेंचा लेखी अहवाल या बाबी विचारात घेतल्या नाही आणि त्यांचा एकंदर अहवाल जर बघितला तर तो मराठा प्रो आहे, मराठ्यांच्या बाजूने आहे, मात्र त्यांचं मतदान जे आहे ते मराठा विरोधी आहे। ह्या बाबी कोणी लक्षात घेतल्या नाही। 2016चे 58 मोर्चे कोणी लक्षात घेतले नाही। 2018ला एका ॲडव्होकेट जनरलनं चक्क 3.5 कोटी मराठ्यांचा घात या मुख्यमंत्र्यांच्या आणि अशोक चव्हाण यांच्या साक्षीनं केला, त्याची कोणी दखल घेतली नाही। सुप्रीम कोर्टामध्ये आजही मराठा आरक्षणाचा संपूर्ण अहवाल ट्रान्सलेट करून ठेवला नाही, याची कोणी दखल घेत नाही। आणि वारंवार हा प्रश्न विचारला जातो, कायद्याच्या कसोटीवर टिकणारं कुठल्या कायद्याची भाषा आपण करतो आहोत, आपण किती वेळा अशा प्रकारचे अहवाल घेणार आहोत आणि ते न्यायालयासमोर व्यवस्थितपणे न मांडणी करता मराठ्यांवरती हा अन्याय कंटिन्यू करणार आहोत, ही खरी समजून घेण्याची बाब आहे। तर मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं द्यावंसं वाटतं की नक्कीच याच्यामध्ये जर का याच्यामधले राजकीय अंग बाजूला ठेवले तर समाज म्हणून मराठा आरक्षणाला नक्कीच न्याय देता येईल आणि मराठ्यांना टिकणारं, कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण हे देता येणं शक्य आहे। कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देता येणं शक्य आहे असं तुमचं म्हणणं आहे। मात्र आणखीनही एक असा मतप्रवाह आहे की ओबीसीमधून हे आरक्षण दिलं जाऊ शकतं, तर मग तसं शक्य आहे का? कारण ओबीसी समाजाचा याला विरोध आहे। बबनराव तायवाडे यांच्याकडे मी येणारच आहे, मात्र श्रीराम पिंगळे तुमच्याकडून याचं आधी उत्तर। नाही, ओबीसी समाजाबद्दलचं आपण तथ्य समजून घेतले पाहिजेत। हा समाज महाराष्ट्रामध्ये शासकीय रेकॉर्डनुसार 33.70% पेक्षा जास्त नाहीये। त्या समाजाला गेली 70 वर्ष पूर्वी 14% होतं आणि 1994 पासून 32% आरक्षण आहे। आणि त्यांची जी प्रतिनिधित्व आहे आरक्षण शासकीय नोकऱ्यांमधलं ते 34 ते 43% आहे सरकारी आकडेवारीनुसार। म्हणजे इव्हन लेटेस्ट 2022चा अहवाल जरी बघितला तरी ही आकडेवारी आहे। आणि त्यांची ही जी अपेक्षा आहे की या आता बर्थमध्ये आम्ही ह्या बोगीमध्ये बसलेलो आहोत आणि याच्यामध्ये कोणीही बसू नये, ही साहजिक आहे। कारण प्रत्येकाला वाटतं की माझ्या समाजाला मला जास्त मिळावं, पण हे योग्य आहे का? हे कायद्याच्या कसोटीला धरून आहे का? कारण जर का तुमचं प्रतिनिधित्व पूर्ण झालेलं आहे, तुम्हाला पुरेसं आरक्षण मिळालेलं आहे, तर आता तुम्ही कुठेतरी याच्यातून हा जो कायदा आहे किंवा इंदिरा साहनीचा जो निवाडा आहे त्याच्यामध्ये इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन दोन्ही गोष्टी बोलल्या जातात। एक्सक्लुजन बद्दल कोणी बोलणार आहे की नाही आणि ओव्हर इन्क्लुजन बद्दल कोणी बोलणार आहे की नाही, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो। आणि त्यामुळे ओबीसींना असा अधिकार नाहीये की आम्ही त्याच्यामध्ये आता कोणाला येऊ देणार नाही। जे पात्र असतील, आता मराठा समाजातले बहुतांश मराठे जे क्रिमी लेअरच्या वरती येतात ते तर याला पात्रच होणार नाहीत, पण जे मराठे कुणबी म्हणून पात्र आहेत। आणि दुसरी त्याच्यामधली एक गल्लत आहे की मराठा आरक्षण म्हटलं की आपण 50%च्या वरचं आरक्षण जे कन्सिडर करतो आहोत, ही मोठी गल्लत आपल्याला कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे। अशा पद्धतीनं आपल्याला मराठा आरक्षणाला न्याय देता येणार नाही आणि हा जो असंतोष आहे हा आपल्याला समाजामधून कमी करता येणार नाही। आणि सौहार्द फक्त मराठ्यांनीच टिकवायचं आणि ओबीसींनी आम्ही त्यांना आत येऊ देणार नाही, हे सौहार्दपूर्ण आहे का? लाल मातीतली कुस्ती म्हणजे